तर सुरुवात करूच्या अगोदर ह्यो मच्छीचो मसालो आणि ह्यो भाजको मसालो ह्याच्यात याच्यात जमीन आसमानाचो फरक का? हा म्हणजे मालवणी मसालो आपलो तो हा मालवणी मसालो ह्यो हा आणि ह्यो मच्छीचो मसालो हा दोघांच्या कलर मध्ये फरक हा. फरक हा. ओके. मालवणी मसालो मिरची भाजली जाता, हीची मिरची भाजली नाही जात. एका ऊन दाखवचं लागतं ऐसा आहे तो ऐसा वैसा आहे लक्षात. मग हे दोनवले प्रकारचे मसाले म्हणजे तुझ्याकडे उपलब्ध आहेत ह्या तुका सांगायचा. हा असं मग सांगण्याचं उद्देश आणि तो दाखवले फरक त्याच्यात काय आहे. आणि तुम्ही याच्यात ऍड करूचा तेजपत्त्याची पाना. तर तेजपत्त्याचा वेगळा झाडा, दुसरा तेजपत्त्याचा वेगळा झाडा. तर तुमका मी याच्यात बघितला असताल तुम्ही कलर्स ऑफ कोकण चॅनलवर ते दाखवतात, ते कॅमेरा घेऊन फिरतात तेव्हा तुमका झाड काय दाखवले नाही पण मी सांगते तुमका याच्यात तेजपत्त्याची पानं घालू. पण झाडात तुमका दाखवलं असते पण आता दाखवू शकत नाही, रात्र वैरायची आहे. इतकी काय ह्या रेसिपीक वेळ लागत नाही. शॉर्टकट रेसिपी तशी पण तुझी शॉर्टकटच रेसिपी 10 मिनिटातच करी. आणि तुझ्यासारख्या 10 मिनिटं मागा लागते. म्हणजे तू शानास. आधीच्या रेसिपीत आणि ह्या रेसिपीत एवढाच फरक आहे. मगाच्या रेसिपीत शेवटीचं फुल डोक्यात नव्हता, या रेसिपीचं फुल डोक्यात एवढंच फरक आहे. व्हेरिएशन म्हणून फक्त शेवटीचं वेगळं काहीतरी हे कर. तर तुमका भावजींची आजची रेसिपी बघूची असत तर त्यांना खुलवचं लागत खुलू. तर हे मी झटपट मिक्सरला लावून आणते. चटपट वाटप नाही, पाटा नाहीये त्याच्यामुळे झटपट मिक्सरला लावून आणते. तोपर्यंत तुम्ही इथेच बसून राहा, हलायचं नाही, तू हलायचं नाही. येस. नमस्कार मित्रांनो, मालवणी रायता या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर मी विनय घाडीगावकर आणि आपल्या या पूनमताई आपले खूप खूप स्वागत करतो. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज कोणती रेसिपी आहे. तर आज आहे कालवांची रेसिपी. आणि कालवांची रेसिपी याआधी पण कदाचित दाखवलेली आहे, पण ही थोडी काहीतरी वेगळ्या पद्धतीत असणार. तर ही कोणती वेगळी पद्धत आहे ही तुम्हाला आता पूनमताई सांगतीलच. आणि लाइटिंग बघतास मी काळो दिसतंय, मागचा सगळा पांढरा दिसता, तर ही आमची पुणग्याकडची लाइटिंग आहे. त्यामुळे ती भारीच असणार. तर आता जाऊन दे, डायरेक्ट आपण रेसिपीक सुरुवात करूया. आमची बडबडच जास्त असतं, रेसिपी कमी असतं. तर आता रेसिपी काय ती सुरुवात करूया, बघूया काय खयची नवीन पद्धत पुण्यान काढल्या ना ती. तर खयची नवीन पद्धत तर तुमका दाखवतोय. ग्रेव्ही टाईप कालवा करूच. तर त्याच्यासाठी घेतलेलं आपण सगळं तयारच करून घेतलं. कांदे घेतले 2, 1 टोमॅटो, आला, लसूण, कढीपत्तो, कोकमा हे बघा, त्याच्यानंतर कोथंबीर, मसालो, हळद, मीठ वगैरे लागणारच तेलनी त्यानंतर दाखवतलंय. ओके. आणि ही कालवा ही बघा. वा. मग कालवा धुवची लागतात. धुवची लागतात. कालवा धुवून बिन मी सगळं घेतलं. अच्छा, तू घेतलेलंच ऑलरेडी. हा ताच म्हणतात त्यात ती ह्या असता ना, तुम्ही म्हणतालास या काय कच असता. कच असता. हा, नाही तर ती. तर मी ह्यो कांदा टोमॅटो थोडा भाजून घेणार आहे. हे आपण फक्त ह्याच्यात खोबरा ऍड करूचा नाही. तिगर खोबऱ्याची. मग आता हातानच फ्राय ह्या करतस परत. माका वाटलं चमचा घेतलाय ना मी, चमचा घेतलेला आहे, पण त्याच्यात तेल थोडस टाकायचं आहे. वा, ही पुष्पाची पद्धत. आधी कांदो टाकायचा मग तेल टाकायचा. पूर्वीची लोक कांदा खोबऱ्याचा वाटपात म्हणजे भाजताना तेल घालीत नव्हते, असंच कांदोनी भाजी होती. काय म्हणतो मी तुमका असाच खोबरा चुलीत भाजून याची पण रेसिपी मटण तुमका करू. असं पण असतं काय काय खाली अजून तव्याक लागत नाही. मग काय नाही लागत, काय नाही, व्यवस्थित खोबऱ्यात तेल सुटता. मग डेंजर आहे. मग आपण उगाच तेल घालता. मी किती वेळा असं भाजून खातोय, म्हणजे आमचं रोजच्या वेळेला मी जास्त तेल नाही वापरत आधी. आणि तुम्ही ह्याच्यात ऍड करूचा तेजपत्त्याची पाना. तर तेजपत्त्याचा वेगळा झाडा, दुसरा तेजपत्त्याचा वेगळा झाडा. तर तुमका मी याच्यात बघितला असताल तुम्ही कलर्स ऑफ कोकण चॅनलवर ते दाखवतात, ते कॅमेरा घेऊन फिरतात तेव्हा तुमका झाड काय दाखवले नाही पण मी सांगते तुमका याच्यात तेजपत्त्याची पानं घालू. पण आधी वेळा धडापासून हाणणार मी, कारण तर लगेच आणून नको, त्याचा वास म्हणजे तो जातात. हा, म्हणजे तोडलंच की टाकायचं असं एवढं झटपट. क्या बात आहे.
पण झाडात तुमका दाखवलं असतंय पण आता दाखवू शकत नाही. रात्र वैरायची आहे. ह्या समोरच झाड बघलं ना. मी बघितलंय मगाशी बाबल्यान माशाचं पान काढून नुसता वास घेतला आणि छान वास आहे बोलतो. छानच. अरे डायरेक्ट कांदा टोमॅटो टाकलायचा हा आणि कांदा लसूण एकत्र? एकत्रच. आणि वा. नंतर आपण याच्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता पण टाकू वेळा त्याचा. इतकी काय ह्या रेसिपी वेळ लागत नाही. शॉर्टकट शॉर्टकट रेसिपी. तशी पण तुझी शॉर्टकटच रेसिपी 10 असतात. मिनिटातच करी. हा हा. आणि तुझ्यासारख्या माझ्या मार्के मी व्यवस्थितच जेवण करते. जेवणात माझं हलगर्जीपणा नसतं. नाही तुझ्यासारख्या माणूस किती मिनिटात करीत असता? 10 मिनिटं मागा लागते. म्हणजे तू शानास तास बघितलं. 5 मिनिटात नाही करू ते 10 मिनिटात. आधीच्या रेसिपीत आणि ह्या रेसिपीत एवढाच फरक आहे. मगाच्या रेसिपीत शेवटीचं फुल डोक्यात नव्हता, ह्या रेसिपीचं फुल डोक्यात आहे. एवढंच फरक आहे. लोक बोलतील कसं काय आधी अशी ही साडी नेसलेली आधीच्या रेसिपीत. हा ती त्याच दिवसातली रेसिपी आहे. त्याच दिवसातली रेसिपी फक्त व्हेरिएशन म्हणून फक्त शेवटी वेगळं काहीतरी हे कर. तर तुमका भावजींची आजची रेसिपी बघूची असत तर त्यांना खुलवचं लागत. खुलू खुलवण्याचं काम आम्ही भारी करतो. तर कांदो आणि टोमॅटो एकदम आपणाक त्याचा म्हणजे काळो करूच नाही. काळो कलर म्हणजे ब्लॅक. काळो म्हणजे ब्लॅक असं तांबूस व्हायला राहायचं फक्त. आणि आता ह्याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता. तर आमच्याकडे इकडे गट्टे होतात लाकडांचे. कढीपत्ता पण तुझ्या झाडावरचाच? होय. अरे वा. कढीपत्ता आणि कोथिंबीर मी एकत्रच टाकतोय. तर थोडं आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर ठेवलेली आहे. आज आमच्याकडे पण ह्याच होता कालवा. मग माझी फेवरेट ना ती. हा तर ह्याच्यात मग ती लसूण यांनी सोलल्यान नाही. काय काय प्रेक्षकांचं बारीक नजर असतं अगोदरच सांगतं. तर लसूण मी कशाक नाही सोलल्या कारण ती मिक्सर का लावते असतं. जर समजा मच्छीचा वाटा बिटाप असता तर एका लसूण सोलायची. वाटपाचा असा तर एका लसूण अशीच घालायची. झालाच. ओके. हे वाटप जांबूस कलर भाजायचा आणि आता आपण काढून घेऊया ताटात. तर हे मी झटपट मिक्सरला लावून आणते. चटपट वाटप नाही पाटा नाहीये त्याच्यामुळे झटपट मिक्सरला लावून आणते. तोपर्यंत तुम्ही तीच गावातली रेसिपी आहे, चुलीवरची रेसिपी आणि पाटो नाही. कारण की आमका पटापट करूची आहे. पटापट करूची पाट्यावरची कधी दाखवत असता माका पण बघूची आहे. दाखवतले पाट्याची जरा वेळ घ्यावा. कारण धोंडो हा नाही पाटो हा पण धोंड नाही. चला आता वाटल्यानंतर भेटाय ना. हा वाटल्यानंतर 5 मिनिटात. 5 मिनिटात दिलंय. 2 मिनिटातच दिलंय. जाऊ तोपर्यंत तू इथेच बसून राहायचं नाही. तू हलायचं नाही. येस. तर अशा प्रकारे आपण वाटप लावून आणलेलं आहे टोमॅटोचं आणि कांद्याचं. झालं. हा तर हे बघा त्याचा कलर असा आलाय. तर सुरुवात करूच्या अगोदर ह्यो मच्छीचो मसालो आणि ह्यो भाजको मसालो याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा म्हणजे मालवणी मसालो आपला तो. मालवणी मसालो ह्यो आणि ह्यो मच्छीचो मसालो. दोघांच्या कलर मध्ये फरक आहे. ओके. मालवणी मसालो मिरची भाजली जाता. हीची मिरची भाजली नाही जात. एका ऊन दाखवूचं लागता. ऐसा आहे तो ऐसा वैसा आहे. लक्षात. मग हे दोनवले प्रकारचे मसाले म्हणजे तुझ्याकडे उपलब्ध आहेत. ह्या तुका सांगायचा. हा असं मग सांगण्याचं उद्देश आणि तो दाखवले फरक त्याच्यात काय आहे. तुमका वड्याचं पीठ मिळत. हे हातातला ठेवतोय आधी. वड्याचं पीठ मिळत. घावणे पीठ मिळत. हा त्याच्यानंतर कोकमा मिळतील. कुळीत पीठ मिळत आणि तळलेले गरे मिळतील. ते एवढ्यात नाही म्हणून आपण सांगणार माझ्या डोक्यात खातील. तळलेले गरे एवढ्यात नाही मिळायचे. मिळतील पण वेळ लागत. आणि यंदा आंब्याचा साठ बिलकुल मिळायचा नाही. फणसाची साठा मिळतील. कुळीत मिळतील. नाचणे मिळतील. तांदूळ मिळतील गावठी. एवढा मिळू शकता. गावठी म्हणजे कसले ते लाल तांदूळ मिळतात ते. लाल तांदूळ असं स्पष्ट सांग. तांदळात पण फरक आहे. लाल तांदूळ वेगळे, उकडे तांदूळ वेगळे, गावठी तांदूळ वेगळे, रेशनचे तांदूळ वेगळे, ते बासमती वेगळे आणि हर प्रकारच तांदळात. बासमती बिस्मती आमच्याकडे मिळत नाही. फक्त गावठी तांदळाचाच सांग. गावठी म्हणजे ते लालवाले नाही. लालवाले नाही. गावठी तांदूळ घावण्यांचे असतात.
पण पेजेसाठी. पेजेसाठी खाणारी हा. माणसं असतात. तर ह्या सगळ्या तुमका मिळत खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करा. हा. तर आपल्या रेसिपी सुरुवात करूया. आमचे हा. बतावणे असेच चालू राहतले. तर अरे पण- ता नाही सांगितलंस ही 2 पाना तोडून आणलंस ती. हा तर ही तेजपत्त्याची पानं, ह्या वेगळा तेजपत्त्यात पण फरक हा. हा. ह्यो तुमका मटणात फक्त ही पाना, मटण कालवाचा चिंगळा करूची असते तर मोरीचा मटण ह्याच्यातच ही पाना घालू शकता, म्हणजे घालता आणि मसाल्यात घालू शकता. पण ही वेगळी आहे, जी जास्त करून जेवणातच वापरूची. पुलाव भात वगैरे, बिर्याणी भात अशा प्रकारे म्हणजे सगळ्या ह्याच्यात वापरू शकतात. तर तवा आपलं तापण भरपूर हे झालं. ह्याच्यात आपण कांदो बिंदो आता काय टाकणार नाही. नाही अजिबात नाही. अजिबात नाही. डायरेक्ट कढीपत्ता. अरे वा. कढीपत्ता टाकणारा आणि कढीपत्त्यानंतर हे आपलं मालवणी मसालो, भास्को मसाला म्हणजे तोच मालवणी मसालो. तर मी 2 चमचे टाकलेले. प्रत्येक ह्याच्यात तुम्ही ह्याच्या 2 चमचे टाकता कशा. अरे वा. चायनीज वाला बनलंस तू. चायनीज. तर ढवळून काय ढवाला नाही, शेवटी चमच्याचा वापर केला. हलत नव्हता ना. तर या मालवणी मसाला टाकलेलो आहे. त्याच्यात ही तेजपत्त्याची पानं. वा. वा आता सुगंध आला मसाल्याचा छानच. तिकडे पुन्हा धुळ्यांचा पर्यंत जायत तो सुगंध. परत येतील आता परत काहीतरी नवीन. अरे मस्तच आहे. अजून कालवा तर गेलीच नाही, त्याच्यापेक्षा आधीच वास एवढं भारी येतात, घमघमात सुटलेला. बुतूर गेली नाही या माजूर या काय काम करताय का. तर आपण याच्यात थोडं पाणी टाकायचं, थोडासा जास्त नाही टाकायचा. तर आम्ही टाकलेला. तर आम्ही टाकलेला हा. आणि हळद टाकायची आहे, जास्त नाही, थोडीशी. गावठी हळद आहे लागता म्हणून थोडीच, नाही तर तुम्ही मॉप टाकूक जसे आहे. त्यांच्याकडे गावठी हळद असा होई त्यासाठी आमच्याकडून घेतले ना. माझं सांगण्याचा उद्देश काय, आमच्याकडून हळद घेणार. ती हळद घेतला तुमका खेच्यात टाकायची असली तर जास्त टाकायची नाही, थोडी टाकायची, कारण ती लागता गावठी हळद असल्या कारण. हळद ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी घेतले त्यांचे मेसेजेस आमका येलेले आहेत, हळद भारी आहे म्हणून. तर छान पैकी आपण उकळी देऊया. आणि कोकमा कधी टाकणार. कोकमा टाकणार. थांब, माका वाटलं विसरलंच मी. आपला आठवण काय विसरणार नाही रे बाबा. तर फटाकडे वाजतात लाकडांच्या. तवो पण आपलं कुणकेश्वरच्या जत्रेतलो दाटता. कुणकेश्वरच्या जत्रेत बरोबर ना. 2 वर्ष झाली. अधून मधून त्याच्यात रेसिपी करतोय मी. पण आता कालवाची रेसिपी तुमका दाखवूसाठी स्पेशल याच्यात मला करूची लागली. तर मी याच्यात आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. कोकमा पण टाकून घेऊया मस्तपैकी. जास्त टाकले नाही, आंबट होईल होतं. तुम्ही म्हणजे मच्छीचो मसालो कालवात वेगळं, मच्छीचो कसो नाही टाकल्या. बरोबर. कारण की या भाजक्या म्हणजे खोबरा घातलाय नाही, पण त्या ग्रेव्ही मधला म्हणून भाजक्या. आम्ही याचा वाटापच घालून करतो कालवाचा. कांदा टोमॅटो कमी प्रमाणात कांदा टोमॅटोचा असतात. तर उकळी आल्यावर आपल्याला हे टाकायचं आहे, हे म्हणजे कालवं टाकायचे आहेत. मच्छीचा मसाला आहे तो फक्त जे आपलं सार वगैरे असतं, सार वगैरे तिकल्याक पण ना. तिकला आणि सार याकच, म्हणजे त्या वेगवेगळी पद्धत. तिकला घट्ट, सार पातळ. त्याच्यासाठी वापरायचं. सारात पण आपण वापरू शकतो. तो पण वापरू शकता. फक्त ज्या भाजक्या असता, म्हणजे असा भाजक्या म्हणजे ह्या असो का, ज्याच्यात कांदा खोबरा भाजून वाटला जाता, त्याच्यात मालवणी मसाला जातात. म्हणजे सगळ्या कडधान्याच्या भाजी आहेत म्हणा, असं सगळं. उसळी, कलर साठी कलर काय काय ना, कलर सांबार आहेत. ऐक 1 मिनिट, म्हणजे त्यांना कळाक व्हाय खायच्या याच्यात खायचो मसालो. काय काय जण आपलं काय होतं हे का, काय काय जण ह्या मसाल्याक ना मच्छीच्या हिरवो मसाला म्हणतात. आमची अक्कडची म्हणजे गावची लोक मच्छीचो मसालो मुंबईत म्हणतात. हिरव्या मसाल्यात पण फरक आहे. तो हिरवो मसालो आपण लोणच्यासाठी पण वापरू शकता, पण ह्यो लोणच्यासाठी वापरू शकत नाही, कारण याच्यात मी हळद टाकलेली नाही. म्हणजे सांगते मी, हळद याच्यात धने तिरपळ वगैरे टाकलेली आहेत, म्हणून ह्यो मसाला आपण ह्याच्यासाठी वापरू शकत नाही, लोणच्यासाठी. म्हणजे म्हणून तू तिरपळा वेगळी टाकायची गरज नाही आपल्या. हा, तिरपळा मसाल्यातच मसाल्यातच होत. अरे
तर हे बघा छानपैकी उकळी आलेली आहे. आपण कालवं साफ केलेलं. त्रिफळा म्हणजे त्रिफळ 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 असं काहीतरी मराठीत नाव आहे त्याचं. त्रिफळ हम्म. हा. वा उकळी बघा इलेली आहे मस्तपैकी. ही आपली शॉर्टकट 10 मिनिटाची रेसिपी होती. 10 मिनिटाची जास्त असं नाही. पुणग्या बोललेला. हा पण ता आमचा कसा पुढचे बडा आहे की आमच्याला त्याच्यामुळे तो वेळ जातो. तर कालवं ही साफच केलेली आहेत. हम्म. तर आपण याच्यात घालूया. मोठी फ्राय साठी पण करू शकला असता. हा एकदा आपण फ्राय दाखवूया. आम्ही रेसिपी करणार तुमच्या तरी तोंडात पाणी सुटणार. जर तुमका वया असतात रे म्हणजे माझ्या आजचं जेवण तर यावा, खाऊ केव्हा. केवचा लागतं हा. बॅकग्राऊंड का तुमका सगळी मांजरा बिंजरा दिसत असतीलच. मांजरा कारण गाव म्हटल्यावर मांजरा कुत्रे हे येणार. हम्म. आणि रेसिपी आम्ही अगदी हवेशीर करता. आता असा गरम होता पण आमका हवे चुलीरच करू का आवडता. तर कालवा मस्तपैकी शिजा देत. मी असाच करून बघा कशी लागतात ती आणि जरूर मला कमेंट करून सांगा कशी झाली ती. हा तर मालवणी मसाला आपण उसळीत वापरू शकता. मटणात वापरू शकता. तुमका त्याच्यात काही एक तुम्ही माझ्या बाहेर माका ह्या टाकू काय काय त्या गरम सामान वगैरे टाकू खया तर काही जरूर नाही टाकूचे. तर सगळा त्याच्यात जसो घरात मसालो मी बनवतोय तसंच बनवलेलो आहे. कारण गेल्या वर्षी काय काय चांगले त्याच्यावर मस्त छान मसाला झाला. पूनमताई असं चांगले कमेंट वगैरे लिहिलेले होते. तर तुमका तो मसालो फक्त मटण उसळ वगैरे ह्याच्यातच तुमका मोरीचं मटण ह्याच्यात मालवणी मसाला तुमका त्याच्यातच टाकूचो. होय आत्ता आपली रेसिपीचा व्हिडिओ कमी झालो मसाल्याचा व्हिडिओ जास्त झालो. तर आपण हे जास्त हे करायचं नाही घट्ट. यानंतर जर थंड झाल्यावर हे होणार घट्ट होणार. बरोबर करडी टाकल्यामुळे ह्या सगळ्या झालेला दिसता. हो हो ते आताच टाकले आहे ना त्याच्यामुळे म्हणजे हाय फ्लेम होई असं तर करडी टाकायची. सही आहे. करवंटीचा छानच वापर करतेस. तर आता इथे आपण छानशी पैकी झालं. आता कोथिंबीरची गार्निशिंग करून आमची रेसिपी आता इथे समाप्त होत आहे. फक्त तर असं तुम्हाला नवीन रेसिपी बघायची असतील तर आमच्या चॅनलला जाऊन आधी पहिलं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन टिक करा आणि घंटा बजाय घंटी बेल आयकॉन टिक करा. बेल आयकॉन टिक करा. बेल आयकॉन ऑल वर सेट करा ते तर तुमका नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन येत नाहीत कारण की आता हे बऱ्याच दिवसांनी आमचे व्हिडिओ जातात त्यामुळे तुमका नोटिफिकेशन येणार नाहीत. तर आता रेग्युलर जेव्हा व्हिडिओ ओपन करा मालवणी रायताचे मग तुमका हळूहळू येऊक लागतील नोटिफिकेशन. येणार हे माझा शब्द हा. कारण ह्यो माका बरोबर लागता ह्यो नाही तर माका रेसिपी करूक नाही जमत. त्यामुळे नाही मध्ये मध्ये एका जाग येतात मध्ये माकाव जाग येतात. तरी बघा छानपैकी रेसिपी आपली झालेली आहे. बघा घट्टच झालेला होतच आलाय. छानच. तर मित्रांनो आता इथेच थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन रेसिपीत नवीन काहीतरी घेऊन ह्याच व्यक्तीसोबत तोपर्यंत साडी वेगळी तोपर्यंत बाय बाय. बाय.